वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार सेकंड मेथड ऑफ रायटिंग सेट. मेथड्स ऑफ रायटिंग सेट सुरू आहे आपलं, ज्यामध्ये सेकंड मेथड आपण शिकणार आज रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. मेथडचे दोन नाव आहेत, रूल मेथड म्हणायचं किंवा मग सेट बिल्डर फॉर्म. आता रूल मेथड का म्हणतात तर एक पर्टिक्युलर रूल जो सेटमधल्या इच एलिमेंटला डिफाईन करतो किंवा डिटरमाइन करतो, तर तो रूल यूज करून आपण सेट लिहित असतो. दॅट इज वाय इट्स नेम इज रूल मेथड और इट इज ऑल्सो नोन ॲज सेट बिल्डर फॉर्म. काय रूल्स आहेत बघा या मेथडनं सेट लिहिण्याचे. तर ज्यामध्ये फर्स्ट रूल इज सेट इज रिटन युजिंग कर्ली ब्रॅकेट. हिअर इज ऑल्सो कर्ली ब्रॅकेट इज यूज फॉर रायटिंग सेट. एक्झाम्पल पुढे पाहणार आपण. देन सेकंड रूल, डू नॉट राईट द list of elements, means we do not need to write each and every element of set. सेटचा प्रत्येक एलिमेंट लिहायची गरज नाही. देन व्हेरिएबल इज यूज फॉर ऑल एलिमेंट्स. सगळ्या एलिमेंटसाठी व्हेरिएबलचा यूज करायचा. सगळ्या एलिमेंटला रिप्रेझेंट करणारा एक व्हेरिएबल कन्सिडर करायचा, जनरली एक्स. कशा प्रकारे तो सांगितला जाईल. देन वी हॅव टू यूज अ प्रॉपर्टी विच कम्प्लिटली डिस्क्राईब ऑल एलिमेंट्स ऑफ सेट. आता प्रत्येक सेटची एक विशेषता असते की प्रत्येक सेटमधले एलिमेंट्स एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी फॉलो करतात. एक गुणधर्म असतो सगळ्या एलिमेंटचा. ती प्रॉपर्टी आपल्याला शोधायची आणि सेट लिहायचा या फॉर्ममध्ये. आता एक स्ट्रक्चर सांगितलं आहे मी सेटचं कसं असते. तर ए इज इक्वल टू म्हणजे काय, इज. ए इज अ सेट ऑफ जेवढे एलिमेंट येणार या सेटमधले त्यासाठी आपण व्हेरिएबल यूज केला कोणता, यक्स. ए इज सेट ऑफ ऑल यक्स. त्यानंतर एक व्हर्टिकल लाईन द्यायची किंवा या ठिकाणी कोलनचं साईनसुद्धा देऊ शकता. कोलन म्हणजे 2 पॉईंट किंवा ही व्हर्टिकल लाईन, दिस व्हर्टिकल लाईन stands for such that. वर्टिकल लाईन आपल्याला such that साठी यूज करायची. बघा कसं, ए इज सेट ऑफ ऑल यक्स. ए हा अशा यक्सचा सेट आहे, सच दॅट, आणि पुढं मग त्या एलिमेंटची प्रॉपर्टी येईल. जसं या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल मी घेतलं आहे. काय एक्झाम्पल पहा. P is a set containing only 2 elements, -9 and +9. तर प्रिव्हियस मेथडमध्ये आपण या टाईपचे एक्झाम्पल पाहिलेत. -9 +9 हे दोन स्क्वेअर रूट आहेत. आणि कशाचे स्क्वेअर रूट आहेत, 81चे. तर -9 +9 एक प्रॉपर्टी फॉलो करतात आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे, तर बोथ आर स्क्वेअर रूट ऑफ 81. मीन्स वी हॅव टू यूज दिस प्रॉपर्टी. मग हा रूल मेथडमध्ये हा सेट कसा लिहिता येईल, तर पी इज, सेटचं नाव तेच राहील, कॅपिटल पी. नेम ऑफ द सेट इज ऑलवेज रिटन इन कॅपिटल. पी इज याचं रीडिंग अशा प्रकारे करायचं. पी इज सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट, पी इज सेट ऑफ ऑल यक्स. म्हणजे पी हा अशा यक्सचा सेट आहे, सच दॅट. पी हा अशा यक्सचा सेट आहे जो, आता या यक्सची प्रॉपर्टी लिहायची, म्हणजे -9 आणि +9ची प्रॉपर्टी. आता -9 आणि +9 काय आहेत, तर -9 +9 आहेत स्क्वेअर रूट 81चे. सच दॅट यक्स इज अ स्क्वेअर रूट ऑफ 81. पुन्हा एकदा अर्थ बघा काय होतो. पी इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट यक्स इज अ स्क्वेअर रूट ऑफ 81. म्हणजे पी हा अशा यक्सचा सेट आहे, अशा यक्सचा संच आहे जो यक्स 81चा स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ आहे. आता 81चे स्क्वेअर रूट 2 असतात, +9 आणि -9, म्हणजेच या सेटमध्ये 2 एलिमेंट आहेत. देन सेकंड एक्झाम्पल इज क्यू इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट AEIOU. ऐकालचा सेट आहे AEIOU. आता AEIOU हे अल्फाबेटिकल लेटर्स आहेत, इंग्रजी मुळाक्षर आहेत.
AEIOU, बट कोणतेही नाही आहे. तसं तर 26 अल्फाबेट्स आहेत, त्यापैकी काही आहेत. आणि ते कोणते आहेत किंवा हे सर्व जे अल्फाबेट्स आहे AEIOU एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. त्यांना एक गुणधर्म लागतो. तो काय तर हे ओवेल्स म्हणजे स्वर आहेत ते ओवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. तर Q इज अ सेट ऑफ ऑल यक्स किंवा वाय घेऊ शकता, व्हेरिएबल कोणतंही घेऊ शकता. Q इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट, एक वर्टिकल लाईन ओढायची म्हणजे काढायची आहे. Q इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट, व्हॉट इज यक्स? यक्स इज डिस्क्रिप्शन किंवा प्रॉपर्टी लिहायची. यक्स इज अ ओवेल इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्रजी मुळाक्षरातला एक स्वर आहे यक्स, आणि अशा स्वरांचा हा संच आहे म्हणजे ओवेल्सचा सेट आहे. मग ओवेल्स म्हटल्यावर मग किती असतात आणि कोणते असतात ते माहिती होतात आपल्याला या लिस्टिंग फॉर्ममध्ये. आणि हा रूल मेथड आहे. रूल मेथड म्हणजे ज्यात फक्त आपण त्या एलिमेंटचा सगळ्या एलिमेंटचा रूल किंवा प्रॉपर्टी एक्सप्रेस करत असतो. देन थर्ड एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल थोडं आता कॉम्प्लेक्स. R इज अ सेट, सोपा घेऊ. R इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट CALS. याही टाईपचा आपण एक सेट पाहिला होता. R इज अ सेट ऑफ एलिमेंट कंटेनिंग लेटर CALS. तर CALS पासून तयार होणारा एखादा वर्ड आपल्याला आला पाहिजेत. तर CALS पासून कोणता वर्ड तयार होतो बघा, तर असं लिहिता येईल. R इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट यक्स इज अ लेटर. यक्स एक लेटर आहे, एक मुळाक्षर आहे कशातलं पण. यक्स इज अ लेटर इन वर्ड. तर यापासून तयार होणारा एक वर्ड लिहायचा, जसं लिहू शकतो आपण क्लास. इट इज अ लेटर इन वर्ड क्लास, म्हणजेच क्लास या शब्दामध्ये असलेल्या लेटर्सचा हा सेट आहे. एक्झाम्पल नंबर 4 इज द सेट यस विच कंटेन एलिमेंट आईज, इयर्स, नोज, स्किन अँड टंग. तर आपल्याला माहिती आहे की एक प्रॉपर्टी जे हे सर्व एलिमेंट्स फॉलो करतात ती म्हणजे काय, तर आईज, इयर्स, नोज, स्किन आणि टंग हे सर्व आपले सेन्स ऑर्गन आहेत. तर हा सेट कसा लिहिता येईल? यस इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट, व्हॉट इज यक्स? हे सर्व एलिमेंट काय आहेत? यक्स इज अ सेन्स ऑर्गन इन ह्युमन बॉडी, असंही लिहू शकता. देन क्वेश्चन नंबर 5, थोडे ॲडव्हान्स किंवा मग कॉम्प्लेक्स एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 5 इज, फॉर एक्झाम्पल ए इज अ सेट कंटेनिंग एलिमेंट 5, 10, 15, 20, 25. पण आता 5, 10, 15, 20, 25 हे सर्व जे नंबर्स आहेत ते नंबर्स एक प्रॉपर्टी फॉलो करतात, अँड दिस प्रॉपर्टी इज ऑल आर मल्टिपल ऑफ 5. वी कॅन राईट ऑल दीज एलिमेंट्स इन मल्टिपल ऑफ 5. जे 5च्या पटीतल्या संख्या आहेत, या 5च्या पटीमध्ये लिहू शकतो, 5च्या पाड्यातल्या. फॉर एक्झाम्पल 5 वी कॅन राईट इट ॲज 5:1, 10 5:2, 5:3, 5:4, 5:5. ऑल आर एक्सप्रेस इन मल्टिपल ऑफ 5. या सर्व एलिमेंटमध्ये 5 रिमेन कॉन्स्टंट, आणि त्याचे जे मल्टिपल आहेत ते चेंज व्हायलेत. इथं 1 मल्टिप्लाय केलं 5ला, इथं 2 नाही, इथं 3 नाही, इथं 4 नाही, इथं 5 नाही. आता या टाईपचे सेट्स कसे लिहायचे? यामध्ये अजून एक व्हेरिएबल आपल्याला यूज करावा लागतो. कसं पहा, ए इज अ सेट ऑफ ऑल यक्स सच दॅट. आता इथं असंही लिहू शकतो आपण, वेअर यक्स इज अ मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन
25 मोठी संख्या आहे, लेस दॅन 30 लिहू शकता. 30पेक्षा लहान 5चे मल्टिपल. किंवा वेगळ्या प्रकारे लिहायचं असेल तर हा सेट कसा लिहिता येईल, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ मल्टिपल ऑफ 5, म्हणजे 5चा मल्टिपल, तर 5 इंटू एक अजून व्हेरिएबल यूज करायचं एन, म्हणजे 5 इंटू मल्टिपल एन. 5 रिमेन कॉन्स्टंट हा 5, आणि या मल्टिपलसाठी आपण स्मॉल एन यूज केला. हिअर एन काय आहे, हे 1 2 3 4 5 काय आहेत, ते सर्व नॅचरल नंबर आहेत, मीन्स बिलॉंग्स टू एन. कॅपिटल एन हा नॅचरल नंबरचा सेट असतो. टाईप्स ऑफ सेटमध्ये सांगायचे राहिलेले, ठीक आहे. अँड सगळे नॅचरल नंबर आहेत का, नाही, 5पर्यंतच आहे, म्हणजेच 6पेक्षा लहान, तर एन इज लेस दॅन 6. सोपी पद्धत अशी आहे, ए इज सेट ऑरमध्ये ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज मल्टिपल ऑफ 5 आणि एक्स इज लेस दॅन 30. 30पेक्षा लहान 5चे मल्टिपल्स म्हणजे 25पर्यंत. तर अशाही प्रकारे लिहिता येईल. किंवा 6, नेक्स्ट क्वेश्चन इज B is a set containing element 1 4 9 25 36 49 64. आता हाही सेट जो आहे त्यामध्ये असलेले एलिमेंट्स एक प्रॉपर्टी फॉलो करतात. ऑल हे काय आहेत, स्क्वेअर्स आहेत. आणि कसे स्क्वेअर आहेत, तर रॅशनल नंबरचे स्क्वेअर आहेत. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16 राहिला यात, ठीक आहे, 16 ॲड करतो. 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36, 7 स्क्वेअर 49, 8 स्क्वेअर 64. ऑल आर स्क्वेअर्स ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह नंबर. पॉझिटिव्हचे पण हेच येणार, निगेटिव्हचे पण हेच येणार. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, बी हा अशा एक्सचा सेट आहे, सच दॅट व्हॉट इज एक्स, तर एक्स इज अ स्क्वेअर ऑफ एन. एक्स हे सर्व एनचे स्क्वेअर आहे. मग एन काय आहे, स्क्वेअर कॉन्स्टंट राहिला, जी गोष्ट कॉन्स्टंट राहिली ती तशीच ठेवायची, आणि जी गोष्ट चेंज व्हायली, यांची बेस चेंज व्हायली, 1 2 3 4 5 6 7 8 काय ते नॅचरल नंबर आहेत, त्यासाठी मी एन यूज केला. तर एन काय, अगेन एनला एक्सप्रेस करावं लागेल, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, पण कोणता नॅचरल नंबर, 8 म्हणजे 9पेक्षा लहान, एन इज लेस दॅन 9.